जय शिवराय मित्रमंडळ, आम्ही आता चाललेलो आहोत रायगडला। याच प्रकारे आम्ही इथून निघलेलो आहेत। नाना, रायगड हा मुंबईवरून 170 किलोमीटर तर पुणेवरून 130 किलोमीटर लांब आहे। आज आम्ही 7 मित्र रायगड सर करण्यासाठी मुंबईवरून रायगड स्वतःच्या व्हेकलने चाललो होतो। आमचे 3 मित्र पनवेलवरून चिखले या गावातून आम्हाला जॉईन होणार होते। चिखल्याला पोहोचलेलो आहे। प्रवास लांबचा होता, त्यामुळे आम्हाला पोचायला रात्र झाली होती, म्हणून शक्यतो आम्हाला राहण्यासाठी रूम घ्यावी लागेल। रायगड खाली राहण्याची उत्तम सोय सुद्धा आहे। आता सकाळ झालेली आहे। आता आम्ही उठलो सगळे रूम चेकआउट करतो। हे बघा, हा हॉटेल। ते कोणाला रूम पाहिजे असेल तर आम्हाला सांगा, आम्ही टाकून देऊ नंबर। हे बघा, हा रायगड आहे। सकाळी लवकर उठून चहा आणि नाश्ता करून आम्ही आता रायगड चढायला सुरुवात करणार होतो। जय शिवराय पब्लिक। आता आम्ही उठलोय, आता आम्ही चाललोय गडावर। हे बघा, हा रायगड। इथून आता निघतोय, आता वरती चढायला। वरती ब्लॉक चालू करू पुढचा। आता आम्ही पायऱ्यांवर आलेलो आहोत। इथे पायऱ्यांजवळ आलेलो आहोत आता। एकूण 1200 एकर मध्ये असलेला हा किल्ला फिरण्यासाठी 2 दिवसांचा कालावधी सुद्धा कमीच। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आम्ही गड चढायला सुरुवात केली। पण 1 दिवसीय प्रवासात तुम्ही काय काय पाहू शकता हे आपण जाणून घेऊ। आम्ही पावसाळी ऋतूमध्ये आलो होतो, म्हणून धुकेच धुके। आजूबाजूचा परिसर बघता बघता पुढच्या मार्गाला प्रोत्साहन मिळत होते। वरून वाहणारे मोठमोठे धबधबे, पाण्याचा निर्मल आवाज, या सर्व गोष्टींचा आवाज घेत 1 ते 2 तासात पोहोचलो आम्ही महादरवाजाकडे। पाणी प्यायचे असेल तर प्रत्येक 100 मीटरवरती तुम्हाला दुकाने सापडतील। चहा, बिस्किट, जेवणाची, नाश्त्याची उत्तम सोय गडापर्यंत केलेली आहे। रायगड किल्ल्याचे महत्त्व आणि पूर्ण माहिती घ्यायची असेल तर शक्यतो पायऱ्या चढूनच वरती या, कारण अनेक जागा आणि त्यांचे महत्त्व यांचा इतिहास तुम्हाला कळेल। सुरुवातीला बघू टकमक टोक। पावसाळी ऋतूमध्ये पूर्णपणे धुक्यात बंद झालेला, पण याची माहिती अशी की स्वराज्यासोबत गद्दारी करणाऱ्याला थेट खाली फेकून दिले जायचे। रायगड किल्ला पाहण्याचे मुख्य श्रेय त्या कलाकाराला जाते, त्यांनी 1956 ते 70 पर्यंत बांधकाम केले। असे थोर सेवेचे ठायी तत्पर म्हणजे हिरोजी इंदुलकर यांना। दाट धुक्यामुळे वाटले की धुके असतील, पण प्रत्यक्षात जाऊन पाहिले तर हेच तलाव। राज्याभिषेकासाठी आणलेल्या हत्तींना अंघोळीसाठी सोयीसुविधा येथेच व्हायची। थोड्याच अंतरावर जाऊन पोहोचलो शिरकाई देवी मंदिराजवळ, आणि शिरकाई देवीचे दर्शन घेऊन पुढे पोहोचताच पाहिले महाराजांना। जय शिवराय पब्लिक, आपण आलोय आता रायगडावर दर्शन घेण्यासाठी। एवढी मोठी लाईन लावलेली आहे। महाराजांसोबत आता फोटो काढून आपल्याला त्याच फोटोला जायचंय। आपण थोडा ब्लॉग शूट करून एकदाच क्लिप करून टाकू। आता आपण जगदीश्वर मंदिराकडे जायचे ठरविले, आणि जाताना जुन्या काली जेथे बाजार भरायच्या तेही पाहिले। थोड्याच पुढे गेल्यावर पाहिले सर्पराजाचे चिन्ह। जगदीश्वर मंदिर येथे महाराज दर्शनासाठी येत असत। सुरुवातीलाच मुख्य चौकटीवर एक शिलालेख दिसले। जगदीश्वर मंदिराच्या पूर्व दरवाजाकडून थोडा पुढे येताच लागते महाराजांची समाधी, आणि पुढे जाऊन वाघे कुत्र्याची समाधी। आज रविवार होता, त्यामुळे गडावर खूप संख्येने पर्यटक आले होते। पावसाळ्याचा ऋतू असल्याने वारा आणि धुके खूप जास्त प्रमाणात होते। आम्ही फिरता येईल तेवढा गड फिरण्याचा प्रयत्न करत होतो। गडावर गुप्त अशी एक गुहा सुद्धा आहे। या गुहाला खलबतखाना असे म्हटले जाते। गडावर कोणतीही नवीन मोहीम हाती घ्यायची असेल तर त्यावेळी गुप्त बैठकी या खलबतखान्यातच घेतल्या जायच्या। आत खूप अंधार आहे, आपण आपल्या मोबाईलच्या टॉर्चच्या सहाय्याने आत जाऊ शकतो। थोड्याच वेळात खूप जोराचा पाऊस सुरू झाला, आणि या पावसाने आजच्या प्रवासात एक वेगळीच भर आणली।
आता रायगड फिरून झालेलं आहे. आम्ही खाली चालले हे बघा. मंदार पाटील आले बंकसकर होता लाईनीवर, ह्याला दिली टपली आहे का. आजच्या एक दिवसीय प्रवासात जेवढा गड फिरता येईल तेवढा आम्ही फिरलो. आता परतीचा प्रवास सुरू केला. गड आमचा रायगड गड कंप्लीट झाला आणि आम्ही याच वेळेन आता खाली उतरतोय. बाकीचे पोरं आमच्या एमएचचे गेले पुढे. आता आम्ही जस्ट उतरतो. पाऊस आलता मागाशी, पाऊस आता नाही. रायगड गड पूर्णपणे फिरायचा असेल तर 2-3 दिवस पण कमीच. ज्यांना चालण्याचा त्रास किंवा दम्याचा त्रास आहे त्यांनी हिरकणीवाडीतून रोपवेने यावे. तुम्ही येऊन जाऊन रोपवेने प्रवास केला तर 310 रुपये प्रति व्यक्ती आणि सिंगल वेने जायचं असेल तर 200 रुपये प्रति व्यक्ती. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय शिवराय.